हे असे हाल चालू आहेत आमच्या बैलाचे. ते पा पुढे बंडी फसली आणि आम्ही अति थांबलो बैल घेऊन. बैल इकडे आले, ते आता बंदू गेले आणाले. थकेल बैल आतमध्ये डंगरे झाले कमजोर बैल आता बंदू काय करतात काय माहित. बैल ते बंदू न बंडी इकडे. त्याले तर घरात लय रस्ता खराब आहे वाटते है ना. खाली बसा ना बाय, तुम्ही काय उभे राहिले. रस्ता नाही चांगला. बैल थके लागते थके. काय ना वरून रस्ता चढायले जाते का. ते पाणी पुरलं त्याच्यात पडला आहे पण रस्ता चिकट झाला. तो चिकट झाला ना गारा गारा असे तर नाही. ती बैल ओढत नाही. हट्ट्याच तर दिसू राहिल्या त्या बैलाच्या. काय होडतील ते. थांबू तर दे. उतरो बाई चालू आहे. पुढे बसू तिकडे चला उतरा बाप्पा. उडू बैल आता मी आपलं सांगू का किती म्हणजे 4 गोठे येणार नाही खालीच उडून राहिले रे. उतरा उतरा. पैदल येत जाते उलशाक. मग आता काय करा. 2-3 गोठवडे मस्त येतात तिचे. हो 2 गोठोडे नाही होडू राहिले. 1 लाखाची जोडी आहे. 2 गोठोडे 4 माणसाले नाही निऊ राहिले. रस्ता किती खराब आहे. हे असे हाल चालू आहेत आमच्या शेतकऱ्याचे बाबा. हा ना बैलाला आपट उपट नको करू. तसे नाही बैल. चला निघा. जागेहून हल्लं नाही होत आणि सस्ते नाही बैल. 1 लाखाची जोडी काय कामाची. पैदल जावं लागू राहिलं. पोरा त्या फसली का काय हे. बैल धसाड्यानं जर उठले तर जाऊ दे पुढे तू. हे पा शेतकऱ्याचे हाल कसे चालू आहेत. कापूस आणता आणता बंडी फसली. आपले दोन्ही लावता का. हा 2 लावता का. नाही आपला तो गोरा आहे ना. बरं काहीच नाही महामुदी साहेब. वरून काम नाही काढली मग. नाही रे नाही रे थांबा आता बैल. तो पण थांबव बाई. आण मागा घेऊन खायले जाऊ राहिले. तो थांबा आता तीच धरून. धरलं की झालं तर किसा. नाही ना हा तो भाडा बैल बदमाश आहे. लाल निघला तर तोही निघला. अशाला थोडी होतच ते म्हणा बापा. बाया होत्या का कापूस चाले. हो का. त्याले वर घे. त्याला वरले खाली. कशा सांगता बाई लोकायले. आमच्या घरी वावर आहे. ना वावर आहे तर पावर आहे. लोकायले माय बैल असतं वर. आमच्या घरी वावर आहे. आमच्या सासऱ्याने इथल्या लोकांचा मया घेतला. वर घे बैल. तो वर घे बैल. हे आमची बंडी आहे ती वर सोडून. हे बंदू गेले काढायले. बंडी फसली. ते आण. लयच गारा चिकचिक झाला होती. अरे माले एक बार वाटी फसले होते. ती त्याच बैलाने काढली होती बंडी. त्या भूषणले तरी तिकडे बंडी काढून आम्ही लय बार करती निघेला. काढून बंडी. ते तर खाली बंडी नाही होळत जात. बंडी खाली नाही ओढत जात. खाली बैल वावरात ठेवतो म्हणजे. आठून वरून आणली. तुम्हाला वरून आणता येतात. जवळ आहे तुम्हाला. मोठाले नाही बांधायचे. लहान बांधायचे. असं का नाही. आता सकाळी बंडी आली ना. आम्ही आलोच नाही खाली. रस्त्याने माहितच नाही. आता चिकट झाला ना तो गारा. हो याच्यातूनच आणली बंडी. सकाळी खाली बंडी आली याच्यातून आपण घातली. तो आवरत आहे नाही बिल खरा तो मला होळत नव्हतं का नाही एकदा.
असं होऊन राहिलं ना. चालतात ते बैल, हा लाल बैल थापून राहिला. तो कमजोर झाला ना आता. किती वर्षात जोडी आहे एक असतेच कमी जास्त. आमच्या जोडी आमचा गोरा आहे, आमचा होता तसा पहिला एक कमी जास्त. दादा ती बरोबर आहे तो यायला उतरून गेला आखरी. हा तिकून कर बाबू, हा इकून कर आम्हाला. हा इकडून वळतो ना हा. हा वडते इकून. पोरगं बैले जसे भिव राहिले गारच चढायले. पडला लहान. हो ना. आरामान लावते. लाल्यानं पहिल्या दिवशीच पुढे निघला बरं. पण त्या वासरीच्या नांदी नको लागू. ते आता बांधून ठेवा ना बाय. तो कलीन मग बैल बरोबर. हे बंडी आली तो वर जायचा. दोन्ही बैल सारखे ठेवाची. तू होय बनते तू होय. दे त्याला काढू. फरक पडते ना. याला कलो बाबू शिदा कर. याला शिदा कर. कर तसं बाबू. एकमेकास सहाय्य करू, अवघे बनू सुपंथ, अशी मन हे शेतकऱ्यावरच लागू होते फक्त. कारण की सगळे एकमेकाला मदत करतात. असं नाही की आम्हीच म्हणून. सगळे शेतकरी एकमेकाला घरी नेऊन सोडतातच. बैल कमजोर असो का बंडी फसो का काही हो. चला मग फसेल बंडी निघली ना. आमची बंडी राहिली ते तिकडे मागच सुटेल आहे अजून. आणि आम्ही थांबतो आता सडकवर. कारण की अर्धाच रस्ता व्हायला आहे आमच्या वावराचा. तोही बी फक्त मुरुम टाकेला आहे. हे असे हाल होतात शेतकऱ्याचे या अवकाळी पाण्यानं. तसे चांगल्या पाण्यानं होतात पण तेव्हा बंड्याचं काही काम नसते ना. आता कापसाच्या ना बंड्या आणावंच लागतात. हे गठोडे घेऊन येऊ राहिल्या बाया डोक्यावर. आणि एवढा मोठा कापूस तर डोसक्यावर काही आणल्या जात नाही. चला आता आमचा बैल आमची बंडी आणायला. मग काय काय मुसलमान लोक करतही नाही. काही काही तर पाय दोरी तर भली जाडी आहे गडे. हे तसंच आहे म्हणून चांगली बांधा ना. पक्की बांध काय नाही दट आहे. गोठळ्यावर की झालं. अरे लाल्या किती पंचायत केली. आजिलने आम्ही येतो पायदळ. आता जा ना मायवा. आता का फसते. आता नाही फसत. आता चालते तो. होणार लाव्यावर कामाला. बसना तू बोल चाल. बसना आहे युजनच्या आईचं पैदळ रे. बसना आता तू बसना. बसा ना. काय नाही होत आता. नाही जाय रे बाबा. ती वायरात पाय दली तीन तेव्हा माय आजीली नाही पुढे होय. या म्हातारा माणसाच्या ना घोर होते बंडीचा सारा. यायले बसायला पाहिजे बंडी. आणि बैलाच्या होतात यायले मग. तेव्हा आजी गोठळ पाहायला होतं ते माग दोरी ढिली आहे. चला निघा ना आपण बी. येते ते लोक बंडी. येते आपली बंडी. लेकराले जमते काय. लेकरू म्हणतो भूषण एवढा घाय भरला ना मायवा त्याचे. पोरगा घाय भरला मग काय त्याला दिली मग पोरान बंडी काढून. तू वरून का नाही टाकली मग बंडी. वरून त्याचं आमचं पेटत नाही. ते भांडणाचे घंटे. हो ते आहे ना. त्यापेक्षा म्हटलं गाठोडे डोक्यावर नेऊ. पाहू कोणा मदत केली ठीक. नाही तर गाठोडे डोक्यावर नेऊ पुढे. तू रिकामी आण मग आता काय तुले काय करी. नाही हो आता तटून निघणारे निघाले एका परी. पण ते यायला टाइम नाही लागत का. हो आता त्याचे बाबा काका येतात. त्याची अर्धा घंटा लागते. ड्युटी संपल्यावरच होईन ना देईल सुट्टी. नाही भेटला आम्हाला रथ आमचा सडकवर. बसलो काय करा उतास लागते.